हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये क्लास 9 चा चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियलची सुरुवात आपण करणार आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल 6 प्रॅक्टिस सेट स्टडी करायचे आहे. आजच्या लेक्चरमध्ये या पूर्ण चॅप्टरचं जे बेसिक आहे त्याला आपण कव्हर करू आणि पुढच्या लेक्चर पासून आपण प्रॅक्टिस सेटची सुरुवात करू. बाळांनो, जर तुम्ही या लेक्चरला मिस केलं तर पूर्ण चॅप्टर तुम्हाला अवघड जाईल. म्हणून या लेक्चरला व्यवस्थित बघा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर बाळांनो, सगळ्यात अगोदर पॉइंट नंबर 1 आपण बेसिक मध्ये शिकणार आहे टर्म्स. टर्म्स म्हणजे काय? तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकला असेल. बट टर्म्स कशी बनते, मॅथमॅटिकल टर्म म्हणजे काय? तर बघा बाळांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला समजलं पाहिजे व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, आणि त्यानंतर कोइफिशियंट म्हणजे काय, कोइफिशियंट म्हणजे काय. बघा, या ज्या गोष्टी आहे या आपल्याला चॅप्टर नंबर 3 साठी तर कामाच्या आहेच, ॲज वेल एज चॅप्टर नंबर 5 मध्ये पण आपल्याला याचा यूज होणार आहे. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. बघा, व्हेरिएबल म्हणजे बाळांनो आपल्याकडे ए टू झेड पासून जितके पण अल्फाबेट आहे, ए टू झेड पर्यंतचे जेवढेही अल्फाबेट आहे हे जिथे आपल्याला एखाद्या एक्सप्रेशन मध्ये बघायला भेटतात त्यांना आपण व्हेरिएबल म्हणतो. काय म्हणतो? व्हेरिएबल. आणि एक दुसरं पण रिझन आहे त्यांना व्हेरिएबल म्हणायचं, कारण त्यांची व्हॅल्यू नेहमी व्हेरी करत असते, म्हणजे बदलत असते. जर आपण ए स्क्वेअर लिहिला तर ए स्क्वेअर मध्ये मी जर इथं ए च्या जागेवरती 1 ठेवला तर त्याची अमाऊंट 1 असणार आहे. किती असणार आहे? 1, बिकॉज 1 चा स्क्वेअर आपण करणार. जर मी ते 2 ठेवला तर त्याची व्हॅल्यू किती होणार आहे? 4. म्हणजे इन शॉर्ट त्याची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत राहते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. काय म्हणतो? व्हेरिएबल. आलं लक्षात बाळांनो तुमच्या इथपर्यंत? तर ए टू झेड पर्यंत जितकेही अल्फाबेट आपल्याकडे आहे त्यांच्यापैकी कोणताही जर तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये बघायला भेटतोय, इक्वेशन मध्ये बघायला भेटतोय, तर त्यास आपण म्हणणार आहे बाळांनो व्हेरिएबल. काय म्हणणार आहे? व्हेरिएबल. आणि त्या व्हेरिएबलच्या शेजारी जो नंबर असतो, व्हेरिएबलच्या शेजारी जो नंबर असतो त्याला आपण म्हणणार आहे कोइफिशियंट. काय म्हणणार आहे? कोइफिशियंट. जो ॲडजेसंट नंबर असतो त्या नंबरला आपण म्हणतो काय? कोइफिशियंट. जसं फॉर एक्झाम्पल, आता मी या दोन गोष्टी समजून सांगितल्या तर तो एक एक्झाम्पल दाखवतो. जसं मी असं एक्झाम्पल लिहिलं 3x² + 2x - 2. समजा मी एक असं एक्झाम्पल लिहिलं. हे एक इक्वेशन आहे, राईट? हे एक इक्वेशन आहे. तर यामध्ये हा जो x आहे, दिसतोय तुम्हाला x, तर x काय म्हणणार आपण? x ला व्हेरिएबल. आणि हा जो त्याच्या शेजारी नंबर दिसतोय त्याला आपण म्हणणार आहे कोइफिशियंट. हे कळलं तुम्हाला? इथं काय आहे? व्हेरिएबल. आणि हा काय आहे? कोइफिशियंट. व्हेरिएबल, कोइफिशियंट. हे जे एवढा आपल्याला एक पार्ट दिसतोय तुम्हाला, हा वाला पार्ट 3x², या पार्टला आपण म्हणणार आहे टर्म. काय म्हणणार आहे? टर्म. इथे जो 2x दिसतोय हा पण काय असणार आहे? टर्म. आलं लक्षात तुमच्या? आणि हा जो -2 आहे हा पण काय आपल्यासाठी? टर्म आहे. एकदम सिंपल फॉर्म मध्ये व्हेरिएबल आणि कोइफिशियंट मिळून काय बनते? एक सिंगल टर्म बनते. काय बनते? सिंगल टर्म बनते. आणि अशा खूप साऱ्या टर्म्स जेव्हा एकत्र येतात त्यांच्यामध्ये प्लस किंवा मायनसचं रिलेशन आपल्याला बघायला भेटतं. तर त्या पूर्ण एक्सप्रेशनला आपण म्हणणार आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सांगा काही अडचण? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इथपर्यंत कळालं का? मला ह्या टर्मला तुम्हाला समजून सांगायचं सगळ्यात पहिले, कारण आपण पुढे चॅप्टरमध्ये ह्या टर्मला यूज करणार आहे. ओके, सुरुवातीचं बेसिकचं लेक्चर आहे ना, थेरॉटिकल पार्ट आहे. मी असं काही कॅल्क्युलेट करून दाखवत नाही, तर कदाचित तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही बाळांनो. पण तुम्हाला 100% लक्ष द्यायचंय. याच लेक्चरला व्यवस्थित समजून घ्यायचंय. जर एकदा समजलं तर मग पुढचं जितकंही आपण शिकणार आहे ना या चॅप्टरमध्ये ते तुम्हाला अवघड जाणार नाही, बिलीव्ह मी. सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? अशा खूप साऱ्या टर्म्स जेव्हा एकत्र येतात त्यांच्यामध्ये प्लस मायनसचं रिलेशन होतं, त्या पूर्ण एक्सप्रेशनला आपण म्हणणार आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. टर्म्स कशी तयार होते? व्हेरिएबल आणि कोइफिशियंट मिळून. कळालं इथपर्यंत? आता आपण पुढचा पॉईंट याच्यामध्ये स्टडी करू. नंबर सेकंड. पॉईंट नंबर सेकंड कोणता असणार आहे? पॉवर. काय शिकायचं आपल्याला? पॉवर. पॉवर काय असतो? बघा, इथं डोक्यावर जो नंबर दाखवतोय, व्हेरिएबलच्या डोक्यावरती जो नंबर दिसतोय त्याला आपण काय म्हणणार आहे? पॉवर म्हणणार आहे. मी या एक्सप्रेशनला पुन्हा लिहितो. ठीक आहे, 3x² + 2x - 2. बघा,
3x इथं डोक्यावर काय आहे 2 आहे, काय आहे बाळांनो 2 आहे राईट ना, एक्सच्या डोक्यावरती किती आहे 2 आहे, तर हा काय आहे पॉवर आहे, काय आहे पॉवर आहे. त्यानंतर इथं काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो बाळांनो, या व्हेरिएबलच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो, तर त्याला पण काय म्हणणार आहे पॉवर. हा जो नंबर आहे या नंबरला आपण नाव द्यायचं विसरलो बघा, जर अल्फाबेट असेल तर व्हेरिएबल, त्या अल्फाबेटच्या शेजारचा जो नंबर आहे त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट. पण जो असा इंडिपेंडेंट नंबर आहे, इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र जो नंबर आहे त्या नंबरला म्हणायचं बाळांनो कॉन्स्टंट. काय म्हणायचं कॉन्स्टंट. ओके, जो सेपरेट नंबर आहे की आपण म्हणणार इंडिपेंडेंट जो नंबर आहे, राहील का लक्षात तुमची. या नंबरला आपण काय म्हणतो, इथं जो नंबर आहे तो त्या नंबरला आपण म्हणणार कॉन्स्टंट. ओके चला, तर पॉवर म्हणजे काय, जो व्हेरिएबलच्या डोक्यावरचा नंबर असतो. ओके, व्हेरिएबलच्या, आणि समजा सर जिथं व्हेरिएबल नाही कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटच्या डोक्यावर काही नाही म्हणजे तर 0 आहे झूम करायचा. याच्या शेजारी व्हेरिएबल काही नाही जरी आपण सपोज करू शकतो एक्स, काय सपोज करू शकतो एक्स. तर या एक्सच्या डोक्यावर आता इथं कॉन्स्टंटचं आपण पहिले काय करतोय, कॉन्स्टंटच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे 0 सपोज करायचं. आलं लक्षात. बघा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नेहमी ते अरेंज करायचं आहे आपल्याला, ते पुढे सांगतो मी कसं आहे, बट तुम्हाला सध्याला मला समजून सांगायचं पॉवर. तर इन शॉर्ट काय लक्षात ठेवणार, व्हेरिएबलच्या डोक्यावरचा जो नंबर आहे त्या नंबरला आपण म्हणणार पॉवर. काय म्हणणार पॉवर. कळालं इथपर्यंत. जर पॉवर कळाला तर पॉवरच्या नंतर तुम्हाला डिग्री पण समजेल बाळांनो. काय समजेल, डिग्री. सर डिग्री म्हणजे काय, दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जो हायेस्ट पॉवर असणार आहे, दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये हायेस्ट पॉवर जो असणार आहे तो असणार आहे त्या एक्सप्रेशनचा डिग्री. काय असणार आहे डिग्री. जसं इथं लिहून घेऊ आपण, हायेस्ट पॉवर, हायेस्ट पॉवर एवढं लिहिलं समजेल तुम्हाला. हायेस्ट पॉवर आपल्याला कुठं थेरीमध्ये लिहायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे. हायेस्ट पॉवर जो असतो, हायेस्ट पॉवर जो असतो असं मी लिहिलं तर चालेल, आपल्याला कळालं पाहिजे, कोणाला थोडी दाखवायचं आपल्याला. हा, तर हायेस्ट पॉवर, जसं आता या एक्सप्रेशन मध्ये पॉवर चेक करू पहिले. सर इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, यांच्यामध्ये हायेस्ट पॉवर कोणता आहे सर, कोणता आहे सर, कोणता आहे सर, बाळांनो 2 आहे ना. तर ह्या एक्सप्रेशनचं डिग्री किती आहे 2 आहे. या एक्सप्रेशनचं डिग्री किती आहे 2 आहे. समजा मी इथं असं एक्झाम्पल लिहिलं बाळांनो, 4p² मायनस 2/3 p पॉवर 4 प्लस 3. घाबरायची गरज नाही, एक्सप्रेशन कसं असून द्या. आपलं टार्गेट काय आहे, व्हेरिएबल कोण आहे सर, याच्यात p आहे बरोबर आहे, आणि व्हेरिएबलच्या डोक्यावरचा जो नंबर असतो तो असतो पॉवर. इथं काही नाही म्हणजे 0 असतो, एवढं लक्षात ठेवा. हा, तर याच्यामध्ये पॉवर जर बघितला 2,4,0 असा आहे समजण्यासाठी. यांच्यामध्ये हायेस्ट पॉवर कोणता आहे सर, 4 आहे. मग 4 ह्या एक्सप्रेशनचं काय झालं डिग्री. सांगा लक्षात आलं का. अरे समज में आया क्या, कळ्या क्या भावचळ्या, लवकर लवकर सांगा. पुढची कन्सेप्ट नंबर 4 सांगायला मी सुरू करत आहे. सांगा इथपर्यंत काही अडचण. जर समजलं असेल तर कमेंट करायला तुम्ही पाहिजे. जर कमेंट केली तर मला फार बरं वाटेल. तुम्हाला टर्म समजली, तुम्हाला पॉवर समजला, तुम्हाला डिग्री समजली. आता ह्या बेसिक गोष्टीवरून तुम्हाला अजून पुढचा प्रकार सांगतो. जर तुम्हाला टर्म समजली, टर्म टर्म, तर त्या टर्मवरून आपल्याला पहिले शिकायचं आहे. काय शिकायचं, पहिला पॉईंट, मग पुढे टाईप बी शिकवतो. पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे काय सर, पॉलिनॉमियल म्हणजे काय सर, हे जे तुम्हाला पॉवर वगैरे जे शिकवलं मी, यावरून आपण आपलं चॅप्टर जे आहे ते काय आहे ते समजून घेणार आहे. तर आपल्याकडे बाळांनो जे पण काही एक्सप्रेशन आहे, जे पण लेट सपोज मी चला हे एक्सप्रेशन लिहितो, 4p² मायनस 2/p पॉवर 4 प्लस 3. आता हे एक्सप्रेशन आहे, या एक्सप्रेशनचा पॉवर चेक करा बाळांनो. पुन्हा केला का चेक, केला चेक, 0 आहे बरोबर आहे. आता मी एक डेफिनेशन सांगतोय, त्या डेफिनेशनला, डेफिनेशन काय एकदम आपल्या भाषेत सांगतोय, समजून घ्या. पॉवर चेक करायचा, आणि पॉवर मध्ये जितके पण पॉवर आहे, जर पॉवर सगळे होल नंबर्स मध्ये येत असेल, कोणत्या नंबर्स मध्ये, होल नंबर्स मध्ये. कशामध्ये येत असेल, होल नंबर्स मध्ये. व्यवस्थित बघा, आपला जो पॉवर आहे, पॉवर व्हेरिएबलचा, तो कसा पाहिजे आपल्याला, होल नंबर्स. आणि जर होल नंबर्स भेटत असेल तर त्या एक्सप्रेशनला आपण म्हणणार पॉलिनॉमियल. काय म्हणणार, पॉलिनॉमियल. अरे समजतंय का, सगळे पॉवर होल नंबर्स मध्ये पाहिजे, एक पण दुसऱ्या नंबर मध्ये गेला नाही पाहिजे. सर होल नंबर्स कोणते, जर तुम्हाला माहित नसेल तर मग प्रॉब्लेम आहे, पण सांगून देतो.
यांची सुरुवात 0 1 2 3 4 5 अशी होते बघा. बेसिकचं लेक्चर नंबर सिस्टीम नंबर फॅमिली सांगितलेली क्लास 8 मध्ये. नाही बघितलं तर बघून घ्या कुठं आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन. ठीक आहे. तर हे होल नंबर्स इथं पॉवर बघा, इथं 0 पण चालेल, 4 बी चालेल, 2 पण चालेल. सर -2 आला तर नाही चालणार बाळांनो, तो पॉलिनॉमियल नाही. तो पॉलिनॉमियल नाही. जर प्लस कोणताही नंबर आला प्लसवाला, जर प्लस मध्ये कोणताही म्हणजे आपल्या होल नंबर पैकी कोणताही पॉवर आला तर तो आपल्याला चालतो. मी तुमच्या समोर काही एक्झाम्पल घेतो इथे, तुम्ही सांगा मला याला आपण हो म्हणणार का नाही. मी फक्त लिहून ठेवणार आणि तुमच्या कमेंटची वाट बघणार. 2च एक्झाम्पल लिहितो बघा याच्यासाठी. एक एक्सप्रेशन लिहितो इथे 4m² + 2m³ - 34. एक असं एक्सप्रेशन लिहिलं, याला नंबर सेकंड म्हणतो मी. हे पॉलिनॉमियल आहे का नाही आहे तुम्ही मला कमेंट करणार. आणि एक दुसरा 7x - 2 + 3x⁵ + 2. या एक्सप्रेशनला नंबर 3चं जे एक्झाम्पल आहे, तुम्ही पहिले नंबर टाकायचं, एक्झाम्पल नंबर, आणि ते यस नो पॉलिनॉमियल आहे किंवा नाही ते सांगायचं आहे. मराठीत करा, हिंदीत करा, उर्दूत करा, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कमेंट करता येते त्या लँग्वेजमध्ये करा, चालेल. काय लक्षात ठेवणार, पॉवर कसा पाहिजे, होल नंबर. इथपर्यंत कळालं. आता पुढची कन्सेप्ट मग तुम्हाला शिकवायचे मला टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ एकदम सिंपल आहे. टाइप्स जे आहे ना तर 2 प्रकारे पडतात बाळांनो. याच्यातला पहिला प्रकार आहे, आपण असं लिहिणार सॉरी, बेस्ड ऑन टर्म्स. म्हणजे टर्म्सनुसार वेगळे टाईप पडतात आणि पॉवरनुसार वेगळे टाईप पडतात. तर आपण पहिले टर्म्सनुसार बघून घेऊ. टर्म्सनुसार जे आहे 3 टाईप पडतात. ओके, थोडंसं मी याला फास्ट फॉरवर्ड करतोय कारण आपल्याला लेक्चरची लेंथ पण छोटी ठेवायची आहे. हां, टर्म्सनुसार 3 प्रकार. हे जे टर्म्स असतात ना बघा, 1 असेल तर कोणता प्रकार, 2 असेल तर ते आपल्याला काउंटिंगनुसार. समजा सिंगल टर्म्स असेल, फक्त एकच टर्म्स असेल, ओनली असा नंबर बी असेल, काही असेल, किंवा फक्त असा असेल 3x² काही असू शकतं, तर त्या टाईपच्या पॉलिनॉमियलला आपण म्हणणार मोनोमियल. काय म्हणणार, मोनोमियल. एक्झाम्पल लिहून देतो, घाबरू नका. पहिला प्रकार याच्यात मोनोमियल पडतो, जसं 2x² असेल, किंवा फक्त 3 पण असेल, 2 पण असेल, किंवा 4p² असेल. पॉवर काही असू शकतो, स्क्वेअरच्या जागी 8 बी पॉवर घेतला आपण, किंवा सर इथं मी जर म्हणलो 7m⁴. हे सगळे काय आहे, हे मोनोमियलचे एक्झाम्पल आहे. कारण यामध्ये सिंगल टर्म आहे, सिंगल टर्म आहे. सांगा बाळांनो, इथपर्यंत समजलं का? एकदम सिंपल आहे. टर्म समजले ना तुम्हाला? हां. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो बायनोमियल. एकदम सिंपल आहे. बायनो म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 टर्म्स आहे. 2 टर्म्स आपल्याला दिसत आहे, जसं 2x² + 3 किंवा 3y⁵ - 2y असं काही असू शकतं. एक्झाम्पल एक्सप्रेशन काही बनू शकतं. बट त्याच्यामध्ये टर्म 1 2 1 2 1 2 1 2 येते एक लक्षात तुमच्या. तर हे काय आहे, बायनोमियलचं एक्झाम्पल आहे. कशाचं आहे, बायनोमियलचं. आणि लास्ट ट्रायनोमियल. कोणता प्रकार बाळांनो, तिसरा प्रकार ट्रायनोमियल, म्हणजे ज्याच्यामध्ये 3 टर्म्स आपल्याला बघायला भेटणार. जसं 2x² + 2x - 3 1 2 3 1 2 3. किती टर्म्स आल्या, 3. जास्त डिटेलमध्ये चाललो नाही, पण बेसिक आहे. जेवढं तुम्हाला चॅप्टरमध्ये काम येणार आहे तेवढं तर तुम्हाला नक्की सांगतोय. तर टर्म समजल्या, पॉवर समजलं, डिग्री समजलं, त्यानंतर पॉलिनॉमियल म्हणजे काय समजलं, त्याच्या टाइप्स 2 प्रकारचे आहे. एक बेस्ड ऑन टर्म्स आहे, अजून त्याच्यामध्ये एक दुसरा टाइप शिकायचा आहे बेस्ड ऑन पॉवर. तर पहिले याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. सर काय आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय शिकायचं आहे, तर बाळांनो मी टाईपमध्ये दुसरा प्रकार शिकवला. इथं पहिला कोणता शिकवला, बेस्ड ऑन त्याच्या टर्म्सवरून, म्हणजे टर्म्सनुसार किती प्रकार पडले 3. आता आपण बघणार इथं बेस्ड ऑन पॉवर्स. म्हणजे पॉवर्स म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणणार त्याला, इन ब्रॅकेट डिग्रीनुसार. कारण जो हायेस्ट डिग्री आहे ना त्यानुसार त्याचे 3 प्रकार पडणार आहे. कसं सर, कसं बघा, एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिले मी काय लिहितो इथे व्यवस्थित बघा, तुम्हाला डिग्री समजलेले पाहिजे. पण पहिला प्रकार कसा, डिग्रीनुसार आपण पडतोय ना, डिग्री समजलेली पाहिजे. जर डिग्री नाही कळालं तर मग प्रॉब्लेम आहे. ज्याची डिग्री 1 आहे, डिग्री म्हणजे एखादं एक्सप्रेशन दिलं
आणि त्याचा हायेस्ट पॉवर 1 आहे समजा बाळांनो, म्हणजे डिग्री त्याची किती आहे 1 आहे, तर त्याला आपण म्हणणार आहे कोणता टाईप म्हणणार आहे लिनियर. लिनियर चालेल का, लिनियर लिहिलं तरी चालेल. हा दुसरा प्रकार एक्झाम्पल लिहू याचं, जसं फॉर एक्झाम्पल मी लिहिलं 3x + 2. आता याच्यामध्ये जर आपण पॉवर चेक केलं तर इथं 1 असतो, इथं काय असतो 0. सर तुम्ही इथं 1 का लिहिला, तुम्ही म्हणले काही नसतं 0 असतो. बघा एक परफेक्ट टर्म ही जी आहे एक्सप्रेशनमध्ये आपल्याला टर्म दिलेले, त्या टर्ममध्ये याचा जर काही पॉवर नसतो तर 1 लिहावा लागतो, पण जो कॉन्स्टंट असतो कॉन्स्टंटच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे 0 असतो. व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर या दोघांमध्ये हायेस्ट किती आहे 1 आहे, तो डिग्री किती झालं 1, म्हणून त्याला आपण म्हणणार लिनियर. काय म्हणणार लिनियर. अरे कळतंय का, काय म्हणणार लिनियर. मग ते या मागच्या आपण जे टाईप शिकलो त्यानुसार नाही विचार करा, डोक्यावरचा नंबर आहे. समजा मी असं लिहिलं 3x² स्क्वेअर लिहायची गरज नाही. हां 3x1 + 2. अरे सेम टू सेम झालंय. यस, मग याला मायनस करून आपण चालेल ना, मायनस केलं तरी पण काय हायेस्ट पॉवर किती 1 आहे सर, म्हणून हायेस्ट पॉवर म्हणजेच डिग्री. डिग्री किती आहे 1 आहे, म्हणून हा कोणता प्रकार आहे लिनियर आहे. कोणता प्रकार आहे बाळांनो लिनियर. येते लक्षात. समजा मी असं लिहिलं फक्त 4p लिहिला तर याचा पॉवर काय असतो काही नाही म्हणजे 1, म्हणजे हा पण कसे देतो लिनियर मध्ये. चला पुढचा. आता जर डिग्री तुम्हाला भेटत आहे बाळांनो, डिग्री जर भेटत आहे 2 म्हणजे हायेस्ट पॉवर किती आहे 2, लाईक दिस. चला 3 खूप वेळेस लिहिलं, मी असं लिहितो 4m² - 2m + 2 असं लिहिलं. इथं बघा इथं याचा पॉवर किती आहे 2, इथं म्हणजे 1 आहे आणि इथं काय आहे 0. तर बाळांनो इथं हायेस्ट कोण आहे 2 आहे ना, हायेस्ट पॉवर किती आहे 2 म्हणजे डिग्री किती आहे 2. म्हणून या एक्सप्रेशनला किंवा या टाईपच्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार, आपण म्हणणार क्वाड्रॅटिक. काय म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे लिनियर इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक. येते एक लक्षात तुमच्या. पॉवरवरून समजून घ्यायचं आहे, स्टेप बाय स्टेप समजून घ्या, गडबड करू नका. व्हिडिओकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. शेवटचा नावातच अर्थ आहे क्यूबिक. काय आहे क्यूबिक, पण आपल्याला पहिले डिग्री चेक करावं लागेल. डिग्री किती पाहिजे आपल्याला आता 3. ज्याची डिग्री 3 तो असणार आहे क्यूबिक. ओके, काय असणार आहे क्यूबिक इक्वेशन. जसं फॉर एक्झाम्पल 7m³ - 2m + 4m² + 2 असं काही बनवलं मी. आता हे टर्मनुसार वेगळ्या टाईपमध्ये येत आहे, बट पॉवर चेक करा. हायेस्ट पॉवर किती आहे सर, हायेस्ट पॉवर 3 आहे. म्हणून हा कोणत्या प्रकारमध्ये येतो क्यूबिकमध्ये येतो. कशामध्ये येतो क्यूबिकमध्ये. तर बेस्ड ऑन पॉवर किंवा डिग्री त्यानुसार आपण 3 प्रकार पाडले, लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक. आणि टर्म्सनुसार मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल. राहील लक्षात तुमच्या. आता बाळांनो शेवटचा पॉईंट जो आपला असणार आहे पॉईंट नंबर, पॉईंट नंबर किती असणार आहे 4, आय थिंक 5 झालेला आहे, 6 असेल कदाचित. माझं जर चुकलं असेल तर तुम्ही व्यवस्थित लिहा. शेवटचा पॉईंट, एकच एक्सप्रेशन लिहितो अल्जेब्रिक आणि त्या एक्सप्रेशनला 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग स्टॉप करू. चालेल. एक एक्सप्रेशन चला कोणतं घेऊन टाकू, चला हा घेतो 4p पॉवर 4 किंवा आपण पॉवर चला वाढवून घेऊ 4p⁵ - 2p² आणि प्लसमध्ये घेतला मी 3. असं एक एक्सप्रेशन बनवलं, मनाने बनवलं. आता या एक्सप्रेशनला तुम्हाला 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जर लिहिता आलं तर प्रॅक्टिस सेटचे 3 क्वेश्चन तुम्ही आजच सॉल्व्ह करू शकतात, आजच. ओके, गॅरंटी बाळांनो. सगळ्यात पहिले स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म हा लिहिता आला पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म काय असतो बघा, या क्वेश्चनमध्ये तर ऑलरेडी तो स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे, पण तरी देखील सांग. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर सगळ्यांचे पॉवर चेक करायचे आणि पॉवरला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. मग पॉवरनुसार टर्म्स लिहत चालायचे. कसं, जसं बघा इथं पॉवर 5 आहे, इथं पॉवर 2 आहे, बाकीमध्ये कोण आहे नाही ते जाऊन देते नंतर बघू. पण एवढ्या एक्सप्रेशनमध्ये इथं पॉवर 5 आहे नंतर 2 आहे, तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ऑलरेडी आहे, उतरता क्रम दिसतोय. कारण 5च्या नंतरच नंतर म्हणजे अगोदर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, उतरता क्रम ना. तर 5 नंतर सर अगोदर नंतरच आलं 4, मग अगोदर 3, मग अगोदर 2, मग 1, मग 0 असा नंबर येणार आहे. करेक्ट आहे. तर 5च्या अगोदर आपल्याला नियमाने 2 पाहिजे. बाकीचे जे मधले नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
एक्सप्रेशन मध्ये जे जे आहे सध्याला त्याच्यावरच लक्ष द्या. 5 च्या अगोदर आपल्याला 2 पाहिजे तर आलेला आहे, करेक्ट आहे. मग सिक्वेन्सनुसार इथं काय पाहिजे, 0 पाहिजे. उतरता क्रम दिसतोय पॉवर्स मध्ये, म्हणजे हा त्याचा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्मच आहे. तर आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर या एक्सप्रेशनला लिहिलं तर असंच लिहिणार 4p सॉरी पॉवर 5 मायनस 2p स्क्वेअर प्लस 3. हे याचं स्टँडर्ड फॉर्मच आहे, हे याचं स्टँडर्ड फॉर्मच आहे. लेट सपोज समजण्यासाठी बेटर अंडरस्टँडिंगसाठी ऑर मध्ये एक एक्सप्रेशन दाखवतो. लाईक 2x इथं क्यूब लिहिला प्लस 4x पॉवर 5 मायनस 3. या एक्सप्रेशनला जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर काय करावं लागेल. इथं बघा ऑर मध्ये सगळ्यात पहिले मोठा पॉवर कोण आहे, सगळ्यात मोठा सर हा आहे, याचा पॉवर मोठा. मग त्या टर्मला पहिले लिहा, त्याचं सिम्बॉल त्याचं जे चिन्ह आहे ते पण साईन जे आहे ते पण तुम्हाला लिहावं लागेल. सर प्लसचं साईन तुम्ही घेतलं नाही, प्लस आहे म्हणून घेतलं नाही, मायनस असतं तर घ्यावं लागलं असतं. आता 5 पेक्षा छोटा कोण दिसतोय इथे, सर हा आहे. 5 पेक्षा छोटा 3 दिसतोय, मग तो लिहा. तर इथं साईन काही नाही म्हणजे प्लस, म्हणून इथं लिहिला प्लस 2x क्यूब. येतं एक लक्षात. आता हे दोन्ही झाले, शेवटचा कोण राहिला -3, मग लिहून घ्या -3. तर बघा आता बरोबर आपण त्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे, करेक्ट आहे. तर हा जो फॉर्म आहे कोणता फॉर्म आहे, स्टँडर्ड फॉर्म. आलं लक्षात, स्टँडर्ड फॉर्म. प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला डायरेक्ट स्पेशल क्वेश्चन आहे, चेक करा फक्त, बुक समोर ठेवा. ज्यांना स्टँडर्ड फॉर्म समजला त्या विद्यार्थ्यांसाठी इंडेक्स फॉर्म. कोणता फॉर्म बाळांनो, इंडेक्स फॉर्म. सर इंडेक्स फॉर्म काय असतो, बघा हे जे पॉवर आहे त्यांना इंडेक्स पण म्हणतो आपण. काय म्हणतो, इंडेक्स. त्याचं दुसरं नाव काय आहे, इंडेक्स आहे, म्हणून घाबरायचं नाही. आता बाळांनो या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला एक डाऊट आला होता, सर इथं 5 च्या अगोदर 4 येतो, 3 येतो, तो दिसत नाही, बरोबर आहे ना. तर जे मिसिंग टर्म्स आहे, जे मिसिंग पॉवर आहे ते आपल्याला आता आणायचे आहे. मग आणताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. साइन नेहमी प्लस यूज करायचं आणि कोइफिशियंट 0 यूज करायचं. व्हेरिएबल जो दिलेला आहे तोच यूज करणार आपण, व्हेरिएबल चेंज करणार नाही. साइन प्लस आणि कोइफिशियंट 0. सर ये क्या बोल रहे हो आप, समझ में नहीं आ रहा है, राइट. घाबरू नका. बघा जो आपण मिसिंग पॉवर ऍड करतोय ना, तर त्याच्यासाठी आपल्याला एक टर्म तयार करावी लागेल. त्या टर्मला आपल्याला नेहमी कोइफिशियंट 0 घ्यायचा आहे आणि साइन त्याचं प्लस घ्यायचं आहे. चला याच एक्झाम्पलचं मी इंडेक्स फॉर्म लिहितोय, याच एक्झाम्पलचं. ओके, तर इथं 4p⁵ 5, पीचा पॉवर किती, ते 5 आहे. तर नियमाने पहिला आपल्याला कोणता लिहायचा आहे, सगळ्यात मोठा पॉवर 5 लिहिला. आता 5 च्या अगोदर आपल्याला 4 पाहिजे, बरोबर. ज्याचा पॉवर 4 आहे ती टर्म पाहिजे आपल्याला. तर ती टर्म नाही सर याच्यामध्ये, मग आपण मनाने क्रिएट करतोय. मग इथं घेणार पहिले साइन प्लस, कोणतं साइन घेणार, प्लस, आणि कोइफिशियंट काय घेणार, 0. व्हेरिएबल इथं पी आहे, ते इकडे आपल्याला एम नाही घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल, पीच घ्यावं लागेल. आणि याच्या डोक्यावर लावणार आपण 4. बोलो समज में आएगा. 4 च्या अगोदर कोणाला, सॉरी 5 च्या अगोदर कोणाला, 4, करेक्ट आहे. आता त्यानंतर ज्याचा पॉवर 3 आहे, बघा याच्यात आहे का, नाही सर, मग घ्या ना मनाने, मग मनाने घेऊन टाका. पुन्हा प्लस, पुन्हा 0, पुन्हा पी, पण पॉवर किती, 3. पुन्हा 0, पुन्हा पी, पण पॉवर किती, 3. ओके, येतं लक्षात. आता सर ज्याचा पॉवर स्क्वेअर आहे तो ऑलरेडी याच्यात आहे, मग तो मनाने घेऊ नका, जसा आहे तसाच लिहा. 2p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर, काही चेंज करायची गरज नाही. हे जे आहे हे मनाने ऍड केलं आपण. तर दरवेळेस 0 घ्यायचा आणि याची जो व्हेरिएबल याच्यात आहे, इथं जर x असता तर xच घेतला असता, m असता तर mच घेतला असता, p आहे म्हणून pच घेतला, करेक्ट. लास्ट मध्ये आता सर इथं 2 च्या नंतर कोण यायला पाहिजे, 1. ज्याचा पॉवर 1 आहे, इथं ज्याचा पॉवर 1 आहे तो आहे का, नाही सर हा 0 वाला आहे, 1 वाला तर नाही. मग घ्या मनाने प्लस 0p. ओके, डोक्यावर पॉवर नाही पण लिहिलं तरी चालतो 1चा. आणि शेवटी मग घेणार आपण +3, कॉन्स्टंट नंबर सगळ्यात लास्टला. तर हा जो फॉर्म बनवला हा कोणता फॉर्म आहे, इंडेक्स फॉर्म. कोणता फॉर्म आहे बाळांनो, इंडेक्स फॉर्म. जर हा समजला असेल तर लास्टचा कोइफिशियंट फॉर्म. कोणता फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म. बस फक्त 1 मिनिट. स्टँडर्ड फॉर्मवरून इंडेक्स फॉर्म बनवायला जर जमलं तर कोइफिशियंट फॉर्म तर तुम्हाला एका सेकंदात जमेल. ब्रॅकेट करायचा असा. आता ह्या एक्सप्रेशनचाच कोइफिशियंट बनवतोय आपण. कुठं कुठं कोइफिशियंट आहे सर, हा आहे बघा +4, प्लस नाही बी दाखवलं चालतं. नंतर कॉमा 0, पुन्हा इथं कॉमा 0, इथं काय आहे -2, तर -2 मायनसचं साईन असेल तर दाखवावं लागेल. त्यानंतर इथं पुन्हा 0 आणि शेवटी 3.
तर या एक्सप्रेशनवरूनच आपण कोइफिशियंट फॉर्म लिहिलेला आहे. तर परीक्षेमध्ये तिन्ही पण आपल्याला एक एक मार्काला येतात. आशा करतो तुम्हाला हे सगळं बेसिक समजलं असेल. जर समजलं असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे लाईक, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बाळांनो काही पण डाऊट असेल तर मला या नंबरवर काय करा, मेसेज करा. 8087888045 मेसेज करा, कॉल करू नका. जर ऑफलाईन क्लास लावायचा असेल तरी पण तुम्ही मला याच्यावरती विचारू शकता. दिस इज माय पर्सनल नंबर. मी हा खूप कमी विद्यार्थ्यांना शेअर करतो पण तुम्हाला करतोय आज तुमच्यासाठी. तुम्ही आपले डेली व्हिडिओज बघताय म्हणून तुम्हाला हा नंबर शेअर करतोय. ग्रुपचा जो नंबर आहे किंवा ग्रुपची जी लिंक आहे ती वेगळी आहे, पण नंबर तुम्हाला शेअर करतोय. ऑफलाईन क्लाससाठी आपल्या ऑफलाईन क्लासची ॲडमिशन सुरू आहे, तर तुम्ही मला नक्कीच या नंबरवर कॉल करू शकता. ओके बाळांनो, तर थांबूया इथंच. हॅव अ गुड डे.